Hello everyone. We have completed our first unit, The Homecoming by Rabindranath Tagore. I have sent you the soft copy of that text. Then we have posted 3 videos regarding the lesson. Tomorrow or today itself I will generate Google form to have a unit practice test on that lesson. And before wasting time, let us start to the next part. Today we will deal with the poem, the first poem. In our syllabus there are 3 prose and 3 poetry. So we have completed one lesson. Now we have started the poem. The title of the poem is The Palanquin Bearers. Palanquin Bearers is the beautiful short poem written by Sarojini Naidu. Palanquin Bearer ही एक अतिशय सुंदर अशी पोएम आहे. It is very appealing. It is what we can say. मी जेव्हा तुम्हाला या पॅलेंक्विनचा अर्थ सांगेल तेव्हा तुम्हाला समजेल की ही किती रिलेटेड टू अस आहे, किती आपल्या जीवनाशी किती संलग्नित आहे, विशेषतः मुलींच्या जीवनाशी कशी काय म्हणतो आपण अगदी रिलेटेड आहे. The Palanquin Bearer, written by Sarojini Naidu. Before we start the poem or analysis of the poem, let us have a brief information about Sarojini Naidu. Sarojini Naidu is one of the forefront. Sarojini Naidu were the forefront in the movement of Indian freedom. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या काही अतिशय कमी महिला होत्या त्या महिलांपैकी एक सरोजिनी नायडू होत्या. She had unparalleled career or what you can say contribution for the sake of freedom. त्या जे स्वातंत्र्यासाठी ज्या काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती, अखिल भारतीय काँग्रेस पार्टी नाही, अखिल भारतीय काँग्रेस जी स्वातंत्र्यासाठी सुरुवात करण्यात आली. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोसही होते, जवाहरलाल नेहरू होते, सर्व स्वातंत्र्य सेनानी त्याचा एक घटक होते. त्या काँग्रेसच्या अध्यक्षा सुद्धा सरोजिनी नायडू झाल्या होत्या. नंतरच्या काळामध्ये त्यांना गव्हर्नर पदावरही विराजमान होता आलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. आणि आपली संविधान अस्तित्वात येईपर्यंत त्या युनायटेड प्रोव्हिन्स किंवा आताचा जो यूपी आहे उत्तर प्रदेश या राज्याच्या त्या गव्हर्नर सुद्धा होत्या. इट इज अनपॅरलल कॉन्ट्रीब्युशन ऑफ हर इन द फील्ड ऑफ फ्रीडम, इन द फील्ड ऑफ सोशल जस्टिस इन द सेक ऑफ इंडिया. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचं खूप मोठं असं कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके, व्हॉट दिस पोएम इज द पॅलेंक्विन बिअरर्स. दिस पोएम इज very much related to the common life of India. पॅलेंक्विन म्हणजे डोली किंवा पालखी, बिअरर्स घेऊन चालणारे. दिस पोएम इज अ सॉन्ग sung by these palanquin bearers. हे जे सॉन्ग आहे, ही पोएम एक सॉन्ग आहे. पॅलेंक्विन बिअरर जी पालखी घेऊन जाणारे लोक असतात त्यांचं आहे. पालखी कुणाची घेऊन चालली आहे? एका नवऱ्या मुलीची. कशा भावना असतात त्या नवीन नवरीच्या जेव्हा ती लग्न करून सासरी जात असते, माहेरून सोडून सासरी जात असते. वी नो, एका बाजूला खूप मोठा आनंद असतो की आपण नवीन घरी चाललो आहे. आय एम गोइंग टू माय न्यू हाऊस, दॅट माय ओन हाऊस इट विल बी. देअर विल बी माय सोलमेट, माझा पती किंवा माझा आयुष्यभर जो मला सांभाळणार आहे किंवा मी त्याला सांभाळणार आहे असा जोडीदार माझा तिथं आहे. आणि हे सगळं एका बाजूला आनंदाचं असताना दुसऱ्या बाजूने अतिशय अशा दुःखा वेदनाही असतात का बालपण जिथे गेलं, ज्या आई बापाने आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्याला लहानचं मोठं केलं, दो हु हॅव मेड अस इलिजिबल, ज्यांनी आपल्याला इतकं पात्र केलं, त्यांना आपण आता कायमचं सोडून चाललो आहे. ती भावना पण मनात आहे. म्हणजे एका डोळ्यामध्ये आनंदाचा अश्रू आहे आणि एका डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू आहे. अशा प्रकारची ही जी पोएम आहे द पॅलेंक्विन बिअरर्स. Let us start the poem. The palanquin means the doli, palki. It is written by Sarojini Naidu. See, lightly, oh lightly, we bear her along. First of all, I will read the poem. Poem बघताना आपण पूर्ण poem वाचून घेऊ आणि मग line by line explanation करू. She sways like a flower in the wind of a song. She skims like a bird on the foam of streams.
She floats like a laugh from the lips of a dream. Gaily, oh gaily, we glide, we sing. We bear her along like a pearl of a string. Softly, oh softly, we bear her along. She hangs like a star in the dew of our song. She springs like a beam on the brow of a tide. She falls like a tear from the eyes of a bride. Lightly, oh lightly, we glide, we sing. We bear her along like a pearl on a string. Beautiful poem. Very short but very meaningful. Let us have a line by line analysis. Lightly, oh lightly, we bear her along. आल्हादपणे आम्ही तिला बियर म्हणजे उचलून घेऊन चाललो आहे इन पॅलेंक्विन, त्या डोलीमध्ये. हे बियरर गाणं म्हणतायत, जी डोली वाहतात ना, ज्यांनी खांद्यावर घेतली, दे आर सिंगिंग दिस सॉन्ग. शी स्वेज लाईक अ फ्लावर इन द विंड ऑफ अ सॉन्ग. बघा, जसं एखादं फूल, बगीचेमधलं सुंदर असं उमललेलं फूल जेव्हा हवा येते तेव्हा जसं डोलतं, तसं ती नवरी शी स्वेज लाईक अ फ्लावर इन द विंड ऑफ अवर सॉन्ग. आम्ही जसं गाणं म्हणतो आणि चाललोय, आता तुम्ही डोली चालताना अशी होती, तशी ती डोलत चालली आहे, लिटरली सुद्धा आणि इमोशनली सुद्धा. शी इज स्वेज लाईक अ फ्लावर इन द विंड ऑफ अ सॉन्ग. शी स्किम लाईक अ बर्ड ऑन द फोम ऑफ अ स्टेम. जसं एखादं पक्षी एखाद्या फुलाभोवती गिरट्या घालतो, तशी ती शी स्किम्स लाईक अ बर्ड ऑन अ फोम ऑफ अ स्ट्रीम. तशी ती फिरते आहे त्या स्ट्रीमवर, त्या नदीवर. शी फ्लोट्स लाईक अ लाफ फ्रॉम लिप्स ऑफ अ ड्रीम. शी इज लाईक लाफ्टर. तिला बघा, पुढे तिच्या डोळ्यातलं अश्रू पण सांगितलंय आणि हसू पण. आता तिच्या मनात कसं हसू, तिच्या होटांवर हसू कसं आहे, लाईक अ ड्रीम, स्वप्नात असल्यासारखं. म्हणजे जणू काय हे सर्व स्वप्न आहे. जेव्हा खूप आनंद होतो तेव्हा असं वाटतं, इज इट अ ड्रीम, तसं ते विचार करते. इट इज लाईक अ ड्रीम फॉर हर. गेली, ओ गेली, वी ग्लाइड, वी सिंग. गेल म्हणजे आनंद. आम्ही सगळे आनंदी आहोत, आम्ही उत्साहात आहोत. ती नवरी सुद्धा अतिशय उत्साही आहे, आनंदी आहे. आणि अशा आनंदाच्या इमोशन्स मध्ये, इन दॅट टेक्स्चर ऑफ इमोशन, इन दॅट फिलिंग ऑफ इमोशन, वी आर मार्चिंग. आम्ही पुढे चाललो. वी बिअर हर लॉंग लाईक अ पर्ल ऑन स्ट्रिंग. पर्ल म्हणजे काय, मोती. एखाद्या दोऱ्यामध्ये जसा मोती ओवावा तसा तो चमकतो, तसं त्या दोऱ्यामध्ये, म्हणजे आमची पालखी जणू दोरा आहे आणि तिच्यामध्ये तो दोरा, ती पर्ल, तो मोती म्हणजे ती मुलगी आहे, नवरी मुलगी आहे किंवा ब्राईड आहे. सॉफ्टली वी बिअर हर लॉंग. आम्ही अतिशय आल्हादपणे तिला घेऊन चाललो आहोत. ती अतिशय आल्हादपणे माहेरून सासरी चालली आहे. म्हणजेच काय, लिटरली हा अर्थ आहे. इमोशनली त्याचा अर्थ असा आहे, दॅट इन व्हेरी जेंटल वे द पीपल इन हर चाइल्डहुड हॅज ट्रीटेड हर. खूप नाजूक पद्धतीने तिला वाढवलेलं आहे, खूप प्रेमाने आपुलकीने तिला मोठं केलेलं आहे. शी हँग्स लाईक अ स्टार इन द ड्यू ऑफ अवर सॉन्ग. जसं एखाद्या दव बिंदू मध्ये एखादा तारा चमकतो. सकाळी बघा, एखाद्या झाडावर, फुलावर जर दव असेल, सूर्य उगवला असेल तर ते चमकतं, चकाकतं. तसं सेम फिलिंग इज बीन पोर्ट्रेड इन द फॉर्म ऑफ हर जर्नी. शी स्प्रिंग लाईक अ बीम ऑफ अ ब्रो ऑफ द टाईड. आणि अतिशय टाईड जशी एखादी लाट असते, लाट जशी चालते सलग शेवटपर्यंत, तशी ती चालते. शी फॉल्स लाईक अ टीयर फ्रॉम आईज ऑफ अ ब्राईड. आणि हे करत असताना तिच्या डोळ्यामध्ये अश्रू पण आहे. अश्रू आहे म्हणजे द एलिमेंट ऑफ दॅट सॉरो, द इमोशन्स ऑफ सॉरो, दॅट शी इज लिव्हिंग हर मॅटर्नल होम. आईच्या वडिलांच्या घरचं घर सोडून, माहेर सोडून आता ते इनलॉसच्या घरी, सासरींच्या कडे चालली आहे. म्हणून तिच्या डोळ्यात अश्रू पण आहे, त्यांना सोडल्याचं दुःखही आहे. लाईटली, ओ लाईटली, वी ग्लाइड, वी सिंग. आम्ही अशी लाईटली, आल्हादपणे तिला घेऊन चाललो आहे. वी बिअर हर लॉंग लाईक अ पर्ल ऑन स्ट्रिंग. आणि तिला आम्ही एका पर्ल प्रमाणे, जसं दोऱ्यामध्ये विणून ह्या बाजून त्या बाजून येतात, तसं आम्ही तिला घेऊन चाललो आहे. दिस इज अन ऍब्सोल्यूट पॉवरफुल इमोशन पोर्ट्रेड इन द पोएम.
अतिशय उत्कट अशा भावना त्या पोएम मध्ये पोर्ट्रेट केलेल्या आहे. यू विल फाइंड आउट सरोजिनी नायडू has put an emotion of a bride traveling from her home to in-laws. आपल्या घरापासून माहेरी सासरी जाणाऱ्या मुलीच्या मनामधल्या भावना अतिशय सुंदरपणे रेखाटलेल्या आहेत. This is very short poem and it is very meaningful. I hope that you have understood this poem. Okay? We will also have another lecture on this poem about the detailed analysis of this poem. Okay? Thank you.